राज ठाकरेंनी लहान मुलं पळवण्याच्या मुद्द्याकडे सरकारचं लक्ष वेधलंय। मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून त्यांनी ठोस कारवाईची मागणी केली आहे। रस्ते, स्टेशन, बस स्टँडवरची भीक मागणारी मुलं कोण आहेत असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय आणि मुलं पळवणाऱ्या टोळ्या आणि बेपत्ता मुलांचा तपास करण्याची मागणी देखील राज ठाकरे यांनी केली आहे। तर राज ठाकरेंनी या पत्राद्वारे नेमकी काय मागणी केली आहे, नेमके कुठले सवाल उपस्थित केलेत, आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। तर लहान मुलं पळवण्याचे प्रकार अनेकदा समोर येतात आणि याच अनुषंगाने राज ठाकरे यांनी एक्सवर पोस्ट करत ही महत्त्वाची माहिती दिली आहे। राज ठाकरेंनी या सगळ्या संदर्भात थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे आणि ठोस कारवाई करावी अशी मागणी केलेली आहे। राज ठाकरे यांची ही एक्स पोस्ट समोर येते। रस्ते, स्टेशन, बस स्टँडवरची भीक मागणारी मुलं कोण आहेत ते तपासावं अशी मागणी त्यांनी केली आहे आणि त्यासोबतच मुलं पळवणाऱ्या टोळ्या आणि ही सगळी मुलं या संदर्भात तपास केला गेला पाहिजे अशी मागणी देखील राज ठाकरेंनी केलेली आहे। तर राज ठाकरेंनी पत्रामध्ये नेमकं काय म्हटलं आपण पाहतोय। लहान मुलं पळवण्याविरोधात सरकार काय कारवाई करतंय? कैक हजार तक्रारी पोलिसांपर्यंत पोहोचत तरी असतील का? मुलं पळवून नेणारी टोळी कार्यरतच कशी होते? मुलं पळवणारी टोळी इतकी राजरोसपणे काम कशी करते? काहीतरी जबरदस्त कृती करावी असं सरकारला का वाटत नाही? रस्ते, स्टेशन, बस स्टँडवर भीक मागणारी मुलं कोण आहेत? भीक मागणाऱ्या मुलांसोबत त्यांचे आई वडील असतात का? भीक मागणाऱ्या मुलांसोबत त्यांचे आई वडील असतात का हा सवालही राज ठाकरेंनी उपस्थित केलाय। विधिमंडळात चर्चा होऊन पावलं उचलावी असं सत्ताधारी आणि विरोधकांना का वाटत नाही असंही राज ठाकरेंनी सवाल उपस्थित केलाय। हिवाळी अधिवेशन चुकलेल्या अंदाजपत्रकाला ठिगळं लावणं आहे का? आणि वंदे मातरमवर तावातावाने बोलणाऱ्या केंद्राला मातांचा आक्रोश ऐकू येत असेल का असा सवालही राज ठाकरेंनी उपस्थित केलाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।